नमस्कार. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कारकिर्दीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातींच्या मावळ्यांना घेऊन हे स्वराज्य निर्माण केले. दादा, छत्रपती शिवाजी महाराज जाता क्षणी त्यांच्या तोंडून एक उद्गार निघलेले, काही शब्द पुटपुटलेले. छत्रपती शिवाजी महाराज, आम्ही जातो आता, आमचा काळ झाला. आम्ही जातो आता, आमचा काळ झाला. सप्त सिंधू सप्त गंगा आता मुक्त करा. सप्त सिंधू सप्त गंगा आता मुक्त करा. काशी विश्वेश्वराला सोडवा. काशी विश्वेश्वराला सोडवा. या हिंदवी स्वराज्यामध्ये 12 ज्योतिर्लिंग आहे. ते 12 ज्योतिर्लिंग या यवनाच्या हातून घ्या. या यवनांच्या हातून त्याचा स्वीकार करा आणि कसल्याही प्रकारची चुकून करू नका. काय माझा राजा काय बोलून गेला. त्याचप्रमाणे आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील बोलले गेले, ज्या क्षणी ज्या काळी मी या 18 पगड जातीसाठी झुंजतोय, लढतोय, पूर्ण मोर्चा मुंबईला घेऊन जातोय ना, त्या कालावधीमध्ये मी जाताना शिवनेरी गडावरती जाणार आहे. आणि शिवनेरी गडावरती गेल्याच्या नंतर हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना नतमस्तक होणार आहे. आणि नतमस्तक होऊन दादा, मी या महाराष्ट्राचा, या मराठवाड्याचा 18 पगड जातींचा मी एक कर्तृत्ववान, मी परत येईल किंवा नाही येणार, मी एक पाहुणा आहे, मी परत येईल नाही येणार याची मला आशा नाही. म्हणून मी जाताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायावरती नतमस्तक होऊन त्या जमिनीवरची, शिवनेरीवरचा जो मातीचा टिळा तो माझ्या कपाळी लावून छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद घेणार आहे. कमीत कमी तेवढं करणार आहे. परंतु माझं दादांना सांगणं आहे, दादा, हे शब्द बोलून चालणार नाही. तुम्हाला 18 पगड जातीसाठी झुंजायचंय, लढायचंय, झगडायचंय. या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये ना जो अन्याय, अत्याचार होतोय गरीब रयतेवरती, तो अन्याय कुठे तुम्हाला संपुष्टात करायचा आहे दादा. असं बोलून चालणार नाही. संतोष अण्णा देशमुख असो वा ज्ञानेश्वरी मुंडे ताई असो, यांना तुम्हाला न्याय द्यायचा आहे दादा. तुम्ही, आम्ही सर्व समाज करून या व्यक्ती मागे आपल्याला उभा राहायचं दादा. आम्ही सर्व समाज 18 पगड जात तुमच्या सोबतीला. छत्रपती शिवाजी महाराजांनी जसा त्यांच्या स्वराज्यामध्ये, त्यांच्या कारकिर्दीमध्ये अन्याय अत्याचार होत होता ना, छत्रपती शिवाजी महाराज त्या गोष्टीला सामोरे गेले. त्याचप्रमाणे दादा, तुम्हाला त्या गोष्टीला सामोरे जायचंय. या वेड्यामध्ये जी गुंतलेली लोक आहेत ना, गरीब रयत, ती कुठेतरी तुम्हाला काढायची आहे. म्हणून माझं सर्व समाजाला, सर्व 18 पगड जातीला सांगणं आहे की माझ्या राजाला एकदा साथ द्या. माझ्या राजासाठी तुम्ही एकदा 29 ऑगस्ट रोजी सर्व मुंबईला चला. सर्व आपण भाऊबंधू आहोत, सर्व आपण एकत्रित आहोत आणि एका ताटामध्ये आपण जेवणारे आहोत. कसल्याही प्रकारची जातभेद मानू नका दादा. जातभेद जी केली आहे ती या स्वतःची खळगी भरण्यासाठी या राजकारणी लोकांनी केली आहे. म्हणून मी या जातीचा, मी या पंथाचा, मी या धर्माचा असली कुठल्याही प्रकारे न बाळगता दादांनो, तुम्ही आम्ही सर्व एकरित्या भाऊ बंधू आहोत. माझी एकच अपेक्षा असेल, एक वेळीच माझ्या राजाला साथ द्या, एक वेळी माझ्या राजाला साथ द्या. धन्यवाद.